आपण मेटल करोजन आणि इट्स प्रिव्हेन्शन आणि त्याचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री याची काय करणार आहे, PPT बघणार आहे. मग पहिला आपण काय बघणार आहे, करोजन अँड इट्स कंट्रोल. आपण करोजन म्हणजे काय बघितलेलं, करोजन म्हणजे काय, तर करोजन इज डिफाईन ॲज द स्पॉन्टेनियस डिस्ट्रक्शन ऑफ मेटल अँड अलॉयज ड्यू टू देअर केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल ऑर बायोकेमिकल इंटरॅक्शन विथ द सराउंडिंग. म्हणजे काय होतं, स्पॉन्टेनियस डिस्ट्रक्शन होतं मेटलचं आणि अलॉयजचं ड्यू टू देअर केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल ऑर बायोकेमिकल इंटरॅक्शन विथ द सराउंडिंग. म्हणजे मेटलचं सराउंडिंगशी जे काही इंटरॅक्शन होतं ते कसं असलं पाहिजे, केमिकल होईल किंवा इलेक्ट्रोकेमिकल होईल किंवा बायोकेमिकल होईल. हे जे काही इंटरॅक्शन होतं मेटलचं सराउंडिंगशी म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंटशी, त्या इंटरॅक्शनलाच काय म्हटले तर करोजन. त्यामुळे काय होतं, मेटल काय होतं, स्पॉन्टेनियस डिस्ट्रक्शन म्हणजे तो काय होतो, मेटल तुमचा खराब होतो. तर बघा आपण इथं काय बघणार आहे, करोजन अँड इट्स कंट्रोल. मग यात सिलॅबस आहे. मग यात बघा मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम ऑफ ड्राय केमिकल अँड वेट केमिकल करोजन. आपण करोजनचे 2 टाईप बघितलेले. कोणकोणते टाईप होते, ड्राय करोजन आणि वेट करोजन. ड्राय करोजनलाच आपण काय म्हणत होतो, केमिकल करोजन, आणि वेट करोजनलाच आणखीन एक नाव होतं इलेक्ट्रोकेमिकल करोजन. टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल करोजन. आता आपण काय करणार, इलेक्ट्रोकेमिकलचे टाईप्स पण बघणार. डिफरन्शियल एरेशन करोजन, गॅल्व्हॅनिक करोजन, पिटिंग करोजन, वॉटरलाईन करोजन हे त्याचे टाईप होते. परत ह्याचे फॅक्टर्स, ह्याच्यावर कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात. परत प्रोटेक्शन, आपण करोजनपासून प्रोटेक्शन कसं करायचं याच्या पण मेथड बघितलेला. सॅक्रिफिशियली, कॅथोडिक मेथड, ॲनोडिक मेथड बघितलेली, ऑर्गॅनिक कोटिंग बघितलेलं. आता हे बघा, करोजन हॅज बीन डिफाईन ॲज द डिस्ट्रक्टिव्ह केमिकल अँड इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ऑफ मेटल विथ इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे तुमच्या मेटलशी बाहेरच्या वातावरणाशी झालेली एक केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, ती कशी असते, डिस्ट्रक्टिव्ह. म्हणजे ती काय करते, मेटलला डिस्ट्रॉय करायचं काम करत असते. लाईक O2, मॉइश्चर, CO2. तुमच्या वातावरणात हे जे गॅसेस आहेत ते मेटलशी इंटरॅक्ट होतात आणि काय करतात, मेटलला डिस्ट्रॉय करतात. which disfigure metallic product leading to a reduction in their thickness and also causes loss of useful properties such as malleability, ductility, electrical conductivity and optical refractivity. मग त्यामुळे काय होतं, लॉस ऑफ युजफुल प्रॉपर्टीज बघा, सच ॲज malleability, ductility, electrical conductivity आणि ऑप्टिकल रिॲक्टिव्हिटी. मलिएबल म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टी आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा मेटल हॅमर केल्यानंतर काय होणार नाही, फक्त स्प्रेड होत जाईल, म्हणजे तो मलिएबल राहणार. डक्टाईल म्हणजे तुम्ही त्याला कट करू शकता. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे या सगळ्याच्या प्रॉपर्टी आहेत मेटलच्या, ज्यावेळी त्याचं करोजन होईल त्यावेळी या प्रॉपर्टी काय त्या मेटलमध्ये अबसेंट असणार आहेत. ते मेटल काय करणार आहे, ह्या प्रॉपर्टी दाखवणार नाही आहे. एक्सेप्ट फ्यू मेटल सच ॲज गोल्ड, प्लॅटिनम कॉल्ड अ नोबल मेटल. म्हणजे ह्याला या मेटलला पण काही अपवाद आहेत. फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे आणि प्लॅटिनम मेटल आहे, सिल्वर मेटल आहे, की ज्यांचं काय होत नाही, करोजन होत नाही. आर प्रॉन टू करोजन म्हणजे करोजन जरी झालं तरी त्यांच्या गंज चढत नाही. बघा, टिपिकल एक्झाम्पल ऑफ करोजन, रस्टिंग ऑफ आयर्न ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड. आयर्नचं काय होतं, रस्टिंग होतं म्हणजे पावडर तयार होतं त्यावर, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड. करोजन कशामुळे होतं, काय होतं, आयर्नचं काय होतं, ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट होऊन काय तयार होतं, त्यावर हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार होतं. टार्निशिंग ऑफ सिल्वर वेअर्स इन हायड्रोजन सल्फाईड लॅडन एअर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सिल्वर सल्फाईड. टार्निशिंग ऑफ सिल्वर वेअर म्हणजे काय होतं, हायड्रोजन सल्फाईडमध्ये पण काय होतं, सिल्वर वेअरचं टार्निशिंग होतं ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सिल्वर सल्फाईड. बघा आता फॅक्टर्स, कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात करोजनला. इम्प्युरिटी म्हणजे तुमचा जर मेटलमध्ये इम्प्युरिटी असेल तर करोजन होणार. एअर अँड मॉइश्चर, जर तुमचा मेटल एअर आणि मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुमचं करोजन होणार. इलेक्ट्रोलाइट, परत स्ट्रेन इन मेटल लाईक डेंट, स्क्रॅचेस. जर तुमच्या मेटलमध्ये स्ट्रेन असतील म्हणजे खाचा असतील किंवा असा क्रॅक गेला असेल, त्यामुळे मेटलचा जो सरफेस आहे तो खराब होत असेल, स्मूथ नसेल, तर त्यामुळे सुद्धा काय होतं, करोजन होतं. इलेक्ट्रोलाइट आपण प्रॅक्टिकल बघितलं, त्यामध्ये काय होत असतं, इलेक्ट्रोलाइट ॲनोड आणि कॅथोड म्हणून ॲक्ट होत असतो, त्यामध्ये पण काय होतं, करोजन होत असतं. आता करोजनचा रेट आहे बघा, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जसं वाढेल तसं काय होतं, करोजनचा रेट पण वाढत जातो. तुम्ही जितकं टेम्परेचर वाढवत जाईल तसं पण करोजनचा रेट काय होतो, वाढत जातो.
बघा मेकॅनिझम और कॉजेस ऑफ करोजन. आता करोजनचं मेकॅनिझम काय बघूया आपण. मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. मेटल्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह काय असतात, कारण त्यांच्याकडे काय असतं, इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी असते आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर त्याच्या मेटलवर कोणता चार्ज येत असतो, तर पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. त्यामुळे मेटल्स हे कसे असतात, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर असतात. एक्सेप्ट फ्यू मेटल लाईक गोल्ड, प्लॅटिनम, अदर मेटल्स फाउंड इन नेचर ॲज देअर कंपाऊंड. एक्सेप्ट फ्यू मेटल म्हणजे काही मेटल सोडलेत, म्हणजे गोल्ड, प्लॅटिनम त्यांना काय म्हणायचं, नोबल मेटल. हे मेटल सोडलेत तर ते कसे फाउंड होतात, अदर मेटल्स आर फाउंड इन नेचर ॲज देअर कंपाऊंड. म्हणजे बाकीचे जे मेटल्स आहेत ते त्याच्या कंपाऊंड बरोबर तुम्हाला बघायला मिळतात, सच ॲज ऑक्साईड, हायड्रॉक्साईड, कार्बोनेट, क्लोराईड, सल्फाईड, फॉस्फेट, सिलिकेट अशा फॉर्ममध्ये तुम्हाला मेटल्स बघायला भेटतात. विच आर कॉल्ड देअर ओर. फॉर एक्झाम्पल समजा कॉपर मेटल आहे तर कसं असतं बघा, कॉपर सल्फाईड असतं, कॉपर क्लोराईड असतं, परत कॅल्शियम कार्बोनेट असतं, परत निकेल हायड्रॉक्साईड असतं, निकेल क्लोराईड असतं. निकेल पण हा काय मेटल आहे. परत मेटल्स आर दस ऑप्टेन बाय द एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम देअर ओव्हर्स बाय रिडक्शन प्रोसेस. मेटल्स कशापासून भेटतात आपल्याला, त्यांच्या ओव्हर्सपासून. म्हणजे ओव्हर्सपासून तुम्ही मेटल एक्स्ट्रॅक्ट करायला लागतो बाय रिडक्शन प्रोसेस. रिडक्शन प्रोसेस केल्यानंतर काय होतो, ओव्हरपासून तुम्हाला मेटल एक्स्ट्रॅक्ट होतो. इन नेचर वेन मेटल एक्झिस्ट ॲज देअर कंपाऊंड और ओव्हर दे आर स्टेबल अँड दे आर इन द लो एनर्जी स्टेट. इन नेचर म्हणजे आता निसर्गात काय असतं, द मेटल्स एक्झिस्ट ॲज देअर कंपाऊंड और ओव्हर. म्हणजे मेटल जे त्यांच्या कंपाऊंडमध्ये आहेत किंवा ओव्हर फॉर्ममध्ये आहेत ते कसे आहेत, तर मोर स्टेबल आहेत अँड दे आर इन द लो एनर्जी स्टेट. आणि त्यांची एनर्जी स्टेट कशी आहे, लो आहे. हावेवर ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ओव्हर्स, ज्यावेळी मी ओव्हर्सपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करता, फ्री मेटल्स आर बिकम लेस स्टेबल. फ्री मेटल्स जे असतात ते कसे असतात, लेस स्टेबल असतात अँड आर इन द हायर एनर्जी स्टेट इन द आयोनिक स्टेट. आणि आयोनिक स्टेटला कसे असतात, त्यांची एनर्जी हाय असते. म्हणजे फ्री मेटल्स आर बिकम लेस स्टेबल. फ्री मेटल जे असतात ते कसे असतात, लेस स्टेबल असतात अँड आर इन द हायर एनर्जी स्टेट. म्हणजे एक एनर्जीची स्टेट असते, लोअर एनर्जी स्टेट, हायर एनर्जी स्टेट. मग हे कसे असतात, फ्री मेटल ते ऑलरेडी लेस स्टेबल असतात आणि हायर एनर्जी स्टेटमध्ये असतात. सो मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू बॅक टू द आयोनिक स्टेट. मग मेटल्सला काय करायचं असतं, आयोनिक स्टेटला जायचं असतं. अँड हेन्स मेटल ॲटम आर प्रॉन टू गेट अटॅक्ड बाय एन्व्हायरमेंट. म्हणजे काय करायचं असतं, आयोनिक स्टेटला जायचं असतं, म्हणजेच काय, आयन फॉर्ममध्ये जायचं असतं. म्हणजे मेटलला काय करायचं असतं, इलेक्ट्रॉन लूज करून पटकन काय करायचं असतं, पॉझिटिव्ह चार्ज घेऊन आयोनिक स्टेटमध्ये जायचं असतं. मग काय करतो, मेटल हॅव अ टेंडन्सी टू बॅक टू द आयोनिक स्टेट. मग मेटलकडे काय असतं, टेंडन्सी असते आयोनिक स्टेटमध्ये परत येण्याची. अँड हेन्स मेटल ॲटम्स आर प्रॉन टू गेट अटॅक्ड बाय द एन्व्हायरमेंट. मेटल ॲटम काय होतो, एन्व्हायरमेंटकडनं अटॅक केला जातो. म्हणजे मेटल ॲटम हा काय करतो, एन्व्हायरमेंट करून काय करतो, स्वतःकडून काय करतो, अटॅक करून घेतो. दिस इज द मेन रिझन फॉर करोजन ऑफ मेटल. मग ह्याच्यामुळे काय होत असतं, मेटलचं करोजन होत असतं. आता बघा, मिनरल ऑर ओव्हर एक्स्ट्रॅक्शन होतं बाय रिडक्शन, मेटल एम होतो. परत करोजन केल्यानंतर करोजन प्रोडक्ट Mn प्लस तयार होतो. म्हणजे बघा इथं ओव्हर होता, ओव्हरपासून काय केलं, मेटल एक्स्ट्रॅक्ट केला. मेटल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर मेटलने इलेक्ट्रॉन लूज केला, म्हणजेच करोजन झालं. त्याचं करोजन झाल्यानंतर त्यावर काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. तर टाइप्स ऑफ करोजन काय आहेत बघा, ड्राय और केमिकल करोजन, वेट और इलेक्ट्रोकेमिकल करोजन. आता ड्राय करोजन म्हणजेच काय आपण बघितलेलं, इट इन्व्हॉल्व्स डायरेक्ट केमिकल अटॅक ऑफ द ॲटमॉस्फेरिक गॅसेस. यामध्ये काय होतो, डायरेक्ट केमिकल अटॅक होतो ॲटमॉस्फेरिक गॅसेसचा, लाईक CO2, O2, H2S, SO2, हॅलोजन, मॉइश्चर अँड इनऑर्गॅनिक ॲसिड वेपर्स ऑन मेटल. म्हणजे मेटलवर या सगळ्यांचा काय होतो, डायरेक्ट अटॅक होतो. एक्झाम्पल यांचं काय होतं, टर्निशिंग ऑफ सिल्वर वेअर इन H2S लॅडन एअर, किंवा करोजन ऑफ आयर्न मेटल बाय द अटॅक ऑफ एसिल गॅस, आणि करोजन ऑफ सिल्वर मेटल बाय H2S गॅस. म्हणजे कुठलाही मेटल त्यावर काय केलेलं आपण, ॲसिडनं काय केलेला, अटॅक केलेला आणि H2S गॅस. द डायरेक्ट केमिकल अटॅक ऑन मेटल बाय द ॲटमॉस्फेरिक गॅसेस प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट, त्यालाच काय म्हणायचं, ड्राय करोजन. म्हणजे काय होत असतो, त्या केमिकलवर, त्या मेटलवर केमिकलचा काय होत असतो, डायरेक्ट अटॅक होत असतो. त्यामुळे काय होतो,
द डायरेक्ट केमिकल अटॅक ऑन मेटल बाय द ॲटमॉस्फेरिक गॅसेस. म्हणजे वातावरणातले जे गॅसेस असतात ते काय करत असतात, तुमच्या मेटलवर डायरेक्ट केमिकल अटॅक करत असतात प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही गॅसेस आहेत ते काय करत असतात, तुमच्या मेटलवर डायरेक्ट केमिकल अटॅक करत असतात. त्यालाच काय म्हटले, केमिकल करोजन किंवा ड्राय करोजन. आता वेट करोजन किंवा इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणजे काय बघा. इट ऑकर्स ड्यू टू large number of tiny galvanic cell in metal in presence of an impurity as well as in presence of moisture. It occurs due to setting up a large number of tiny galvanic cell in metal. म्हणजे मेटलमध्ये भरपूर गॅल्व्हॅनिक सेल्स प्लेस केलेले असतात इन प्रेझेन्स ऑफ अन इम्प्युरिटी ॲज वेल ॲज इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. म्हणजे इम्प्युरिटी आणि मॉइश्चरच्या प्रेझेंटमध्ये काय केलं जातं, नंबर ऑफ टायनी अँड गॅल्व्हॅनिक सेल प्रेझेंट केले जातात. मग जनरली इम्प्युरिटी more active metal act as an anode and original metal act as a cathode. So anode is the area where corrosion occurs. म्हणजे काय होतं, जिथे इम्प्युरिटी असते तो मोर ॲक्टिव्ह मेटल असतो तो काय म्हणून अटॅक करतो, तर ॲनोड म्हणून अटॅक करतो. आणि जो ओरिजिनल मेटल असतो तो काय म्हणून ॲक्ट होतो, कॅथोड म्हणून. मग कॅथोडवर काय होत असतं, रिडक्शन, आणि ॲनोडवर काय होत असतं, ऑक्सिडेशन. एक्झाम्पल काय बघा, रस्टिंग ऑफ आयर्न इन मॉइस्ट ॲटमॉस्फिअर. म्हणजे मॉइस्ट ॲटमॉस्फिअरमध्ये आयर्नचं रस्टिंग झाल्यानंतर तिथे एक लेअर तयार होतो. मग तो लेअर काय करतो, परत काय करतो, त्याचा वातावरणाशी जर समजा परत कॉन्टॅक्ट आला ॲटमॉस्फिअरिक गॅसेसचा, तर त्यावेळी तो काय करत नाही, त्यांची रिॲक्शन होऊ देत नाही. मग रिॲक्शन न झाल्यामुळं काय होत नाही, करोजन मेटलचं होत नाही. त्यामुळे ते काय होतं, एक मेटलचं काय होतं, करोजन प्रिव्हेंट होतं. म्हणजे फक्त एकच लेअर तयार होतो, त्यावर दुसरा लेअर तयार होत नाही. म्हणजेच काय बघा, वेट करोजन म्हणजेच काय, तर करोजन ऑफ मेटल ऑर अलॉयज दॅट ऑकर्स विथ द फॉर्मेशन ऑफ ॲनोड अँड कॅथोड रिजन इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर ऑर इलेक्ट्रोलाइट इज नोन ॲज अ वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन. म्हणजे मेटलचं किंवा अलॉयचं करोजन होतं विथ द फॉर्मेशन ऑफ कॅथोड अँड ॲनोड. म्हणजे आपण मेटल काय म्हणून तयार केलेले असतात, कॅथोड आणि ॲनोड म्हणून. त्या रिजनमध्ये काय होतं असतं, इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. आणि आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं, आपण काय करतोय, ते आपण सोल्युशनमध्ये डीप करतोय दोन्ही पण कॅथोड आणि ॲनोड. आणि मग डीप केल्यानंतर काय करतोय, करंट किंवा व्होल्टेज पास करतोय. केमिकलमध्ये डीप करून म्हणजे मॉइश्चर प्रोव्हाइड करतोय. मग त्यालाच काय म्हणायचं, इज नोन ॲज वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन. याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, रस्टिंग ऑफ आयर्न अंडर मॉइस्ट कंडिशन. ड्राय ऑर केमिकल करोजन बघा कुठं होतं, ड्यू टू द डायरेक्ट केमिकल रिॲक्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस, ह्याच्यामुळे हे होतं. आणि ड्यू टू मोल्टन मेटल इन कॉन्टॅक्ट विथ द मेटल सरफेस. तुमच्या मेटल सरफेसला जर मोल्टन म्हणजे वितळेला जर कुठला धातू कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होणार, त्या मेटल सरफेसचं करोजन होणार. आता टाईप्स बघा, ऑक्सिडेशन करोजन, करोजन बाय गॅसेस, लिक्विड मेटल करोजन. हे काय ड्राय करोजनचे टाईप आहेत. आता त्यातलं ऑक्सिडेशन करोजन यांनी काय सांगितले बघा, हे कशामुळे होतं, ड्यू टू डायरेक्ट केमिकल रिॲक्शन ऑफ ॲटमॉस्फिअर O2 विथ मेटल सरफेस फॉर्मिंग मेटल ऑक्साईड. म्हणजे ऑक्सिजनशी डायरेक्ट इंटरॅक्शन कशाबरोबर होते, मेटल बरोबर, आणि काय तयार होतं, मेटल ऑक्साईड तयार होतं. अब्सेन्स ऑफ मॉइश्चर, तिथं मॉइश्चरचं काय असतं, अब्सेन्स असतं म्हणजे प्रेझेंट नसतं. इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं काय होणार, करोजन वाढत जाणार. आता मेकॅनिझम काय बघा, ऑन एक्सपोजर टू ॲटमॉस्फिअर मेटल गेट ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म मेटल आयन. मेटल आयन सॉलिड फॉर्ममध्ये ज्यावेळी तुम्ही ॲटमॉस्फिअरला एक्सपोज कराल त्यावेळी काय होईल, एक इलेक्ट्रॉन लूज करेल, आणि इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता इथं यांनी काय केलं, एन इलेक्ट्रॉन लूज केलं म्हणून सांगितलं, त्यामुळे एन पॉझिटिव्ह चार्ज आला. मग इलेक्ट्रॉन्स लॉस्ट बाय मेटल आर टेकन अप बाय ऑक्सिजन. हे इलेक्ट्रॉन जे मेटलनं लॉस्ट केलेत ते कुणाकडनं घेतले जातात, तर ऑक्सिजनकडनं घेतले जातात टू फॉर्म ऑक्साईड आयन. मग 1/2 O2 गॅसियस फॉर्ममध्ये, आणि हा एन इलेक्ट्रॉन तो काय करतो, घेतो. मग घेतल्यानंतर काय होतं, त्यावर O2 चार्ज आलाय. मग फायनली काय होतं, तो मेटल ऑक्साईड तयार होतो. बघा तुमचा मेटल प्लस काय होतो, हा N/2 O2 तयार होऊन काय होतं, 2M + N. म्हणजे मेटल काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज, प्लस NO2 मायनस. ऑक्सिजन लगेच काय करतो, तो इलेक्ट्रॉन घेतो, आणि दोघे एकत्र येऊन काय तयार करतात, मेटल ऑक्साईड तयार होतं. फॉर एक्झाम्पल फेरिक ऑक्साईड.
म्हणजे फेरिक आयर्न काय करणार, पहिला इलेक्ट्रॉन लूज करणार आणि लूज केलेला इलेक्ट्रॉन कोण ॲक्सेप्ट करणार, ऑक्सिजन. मग तुमचा मेटल ऑक्साईड तयार होणार. द नेचर ऑफ मेटल ऑक्साईड लेअर बघा. टाईप्स ऑफ लेअर, यात पण टाईप्स आपण बघितलेले, स्टेबल लेअर, अनस्टेबल लेअर, व्होलाटाईल लेअर, पोरस लेअर. तर स्टेबल लेअर कुणाचा होता बघा, ॲल्युमिनियम, लीड, कॉपर अँड टिन. अनस्टेबल लेअर कुणाचा होता, तर सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. व्होलाटाईल लेअर मॉलिब्डेनम. पोरस लेअर म्हणजे छिद्र असलेला कुणाचा होता, तर अल्कली मेटल अँड अल्कलाईन अर्थ मेटल. तर पिटिंग बेडवर्थ रूल एक होता, प्रोटेक्शन अँड non-porous metal oxide layer has volume equal to greater than the volume of the metal from which it is formed. A non-protective and porous metal oxide layer has volume lesser than the volume of the metal from which it is formed. मग ह्याचं काय केलं त्यांनी, protective and non-porous metal oxide layer has a volume equal to or greater than the volume of metal from which it is formed. आणि हा कसा कॅल्क्युलेट करायचा हे सांगितलं आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम रेशो सांगितलं आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम रेशो इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑक्साईड फॉर्म्ड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ मेटल. म्हणजे तो रूल काय सांगतो बघा, प्रोटेक्टिव्ह आणि नॉन पोरस मेटल ऑक्साईड लेअर जे आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कशाबरोबर इक्वल आहे, इज इक्वल टू और ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ द मेटल फ्रॉम विच इट इज फॉर्म्ड. म्हणजे जो तुमचा व्हॉल्यूम तयार झाला आहे त्यापेक्षा तो कसा आहे, जास्त आहे. नॉन प्रोटेक्टिव्ह अँड पोरस मेटल ऑक्साईड लेअर हॅज व्हॉल्यूम लेसर दॅन द व्हॉल्यूम ऑफ मेटल फ्रॉम विच इट इज फॉर्म्ड. म्हणजे जो तुमचा मेटल तयार होणार आहे त्याच्यापेक्षा काय असणार आहे, नॉन प्रोटेक्टिव्ह आणि पोरस मेटल ऑक्साईड लेअरचा व्हॉल्यूम कमी असणार आहे. टाईप्स ऑफ ड्राय करोजन त्यांनी सांगितले बघा. करोजन बाय अदर गॅसेस, क्लोरीन, H2S, Cl2 कडून केलं आहे. सिल्वर क्लोराईडचं केल्यानंतर AgCl हा नॉन पोरस लेअर आहे. Feचं केल्यानंतर पोरस लेअर भेटतोय. टीनचं केल्यानंतर व्होलाटाईल लेअर भेटतोय टीन क्लोराईडचा. हे असे लेअर वेगवेगळे भेटतात. मग आता लिक्विड मेटल करोजन बघूया. मग लिक्विड मेटल करोजन कशामुळे होते बघा. Liquid metal corrosion occurs due to the action of the flowing liquid metal at high temperature on solid metal or alloys. लिक्विडचा मेटलचा करोजन कशामुळे होतं, occurs due to the action of flowing liquid metal at high temperature on solid metal or alloys. म्हणजे तुमचं काय होतं, लिक्विड फ्लो होतं ॲट हाय टेम्परेचरला. कशावर फ्लो होतं ते, ऑन सॉलिड मेटल्स ऑर अलॉयज. म्हणजे मग अशी आपण एक एक्झाम्पल बघितलं, मोल्टन मेटल ज्यावेळी मेटल सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळी काय होतं, तुमचं करोजन होत असतं. हे त्याचंच एक्झाम्पल आहे. मग ऑब्झर्व इन न्यूक्लिअर रिॲक्शन वेअर सोडियम मेटल यूज्ड ॲज अ कूलंट लीड टू द करोजन ऑफ कॅडमियम. मग हे करोजन तुम्हाला कशात बघायला भेटतं बघा. ऑब्झर्व इन न्यूक्लिअर रिॲक्शन. न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये काय होत असतं, सोडियम मेटल यूज्ड ॲज अ कूलंट. सोडियम मेटल हा कूलंट म्हणून यूज केला जातो, लीड टू द करोजन ऑफ कॅडमियम. म्हणजे कॅडमियमच्या करोजनमध्ये सोडियम ॲज अ कूलंट म्हणून यूज केला जातो. आता इमर्स्ड करोजन बघा. when metal is in contact with the moist air or any liquid medium. इमर्स्ड करोजन कधी होतं, बघा. इमर्स्ड करोजन कधी होतं, when a metal is contact with the moist air or any लिक्विड मिडियम. ज्यावेळी तुमचा मेटल कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, मॉइस्ट एअरच्या किंवा कोणत्याही लिक्विड मिडियमच्या. वेन टू डिफरंट मेटल आर पार्शली इमर्स्ड इन अ सोल्युशन. ज्यावेळी दोन वेगवेगळे मेटल काय झाले पाहिजेत, सोल्युशनमध्ये पार्शली इमर्स झाले पाहिजेत, त्यावेळी एकदा होतं. केमिकली नॉन युनिफॉर्म सरफेस ऑफ मेटल बिहेव लाईक अ युनिफॉर्म इलेक्ट्रोकेमिकल सेल इन द प्रेझन्स ऑफ वॉटर कंटेनिंग डिझॉल्व ऑक्सिजन अँड CO2. मग केमिकली नॉन युनिफॉर्म सरफेस जो असतो मेटलचा, म्हणजे जो एकसारखा सरफेस नसतो, त्याला काय म्हणते, नॉन युनिफॉर्म. बिहेव लाईक अ इलेक्ट्रोकेमिकल सेल इन द प्रेझन्स ऑफ द वॉटर कंटेनिंग डिझॉल्व O2 अँड CO2. तो काय म्हणून बिहेव करतो, तर इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणून बिहेव करतो इन द प्रेझन्स ऑफ वॉटर कंटेनिंग डिझॉल्व O2 अँड CO2.
म्हणजे असं वॉटर की ज्यामध्ये काय असतं, डिझॉल्व O2 आणि CO2चे कंटेंट असतात. ऑलवेज ऑकर्स ॲट ॲनोडिक एरिया. इमर्स्ड करोजन कुठं होतं, फक्त ॲनोडच्या एरियाला होतं. तर ह्याचं मेकॅनिझम काय बघा, इन्व्हॉल्व ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस. यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस असते. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द करोडिंग एन्व्हायरमेंट, इलेक्ट्रॉन रिलीज्ड ॲट ॲनोड आर कन्झ्युम्ड ॲट द कॅथोडिक एरिया बाय 2 वेज. मग ह्याचे पण काय आहेत, 2 टाईप आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन जे रिलीज होतात ॲनोडला ते वेगवेगळ्या पद्धतीनं कॅथोडवर कन्झ्युम केले जातात. एकतर इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन होतं त्यावेळी कन्झ्युम केले जातात, आणि ज्यावेळी ॲब्सॉर्प्शन ऑफ O2 होतं त्यावेळी कन्झ्युम केले जातात. बघा, हे मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम ऑफ करोजन बाय H2 इव्हॉल्युशन. ॲनोडवर काय होतंय बघा, ऑक्सिडेशन झालंय. कॅथोडवर काय झालंय, 2 हायड्रोजननी काय घेतले, इलेक्ट्रॉन घेतलेत, रिडक्शन झाले. ओव्हरऑल रिॲक्शन काय असते ह्याचा बघा, ओव्हरऑल रिॲक्शन अशी झाली. ही साईड एक घेतली MS आणि 2NH प्लस घेतले. हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. इथं काय झाले, 2Mn प्लस प्लस NH2G. ही डायग्रॅम बघा कसं झालंय बघा. करोजन मेकॅनिझम ऑफ वेट करोजन बाय हायड्रोजन इव्हॉल्युशन. हा स्मॉल कॅथोडिक एरिया आहे, हा लार्ज ॲनोडिक एरिया आहे, हा आयर्न मेटल आहे. बघा, मग इथं ॲसिडिक सोल्युशन आहे, ही कॅथोड रिॲक्शन आहे. इथं कॅथोडची रिॲक्शन झाल्या. डिफ्युजन ऑफ फेरस आयन फॉर्मड इंटू द इलेक्ट्रोलाइट. फेरस आयनचं काय केलंय, इलेक्ट्रोलाइटमध्ये काय केले, डिफ्युजन केले. हे आपण डिटेल बघितलेलं. म्हणजे हा एक स्टील टँक असायचा. स्टील टँक म्हणून आपण काय यूज करायचो तर ॲनोड, आणि कॉपर प्लंबिंग म्हणून कॅथोड. म्हणजे हा कॅथोड म्हणून आणि हा ॲनोड म्हणून यूज करायचो. मग इथं काय व्हायचं, ॲनोडचा एरिया लार्ज ठेवायचा आणि कॅथोडचा एरिया स्मॉल ठेवायचा, आणि वर हे ॲसिडिक सोल्युशन असायचं. मग इथं कॅथोडच्या एरियाला कॅथोडिक रिॲक्शन व्हायची. म्हणजे 2H प्लस जे आहे ते काय करायचे, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करायचे, आणि H2 मध्ये त्याचं रिडक्शन व्हायचं. मग हे जे ॲनोड आहे ते इथं काय व्हायचं, Feचं काय व्हायचं, ऑक्सिडेशन व्हायचं. मग डिफ्युजन ऑफ फेरस आयन इंटू इलेक्ट्रोलाइट. इथं फेरस आयन हे इलेक्ट्रोलाइटमध्ये डिफ्यूज होत होते. मग हे इथून इलेक्ट्रॉन रिलीज केल्यानंतर हे कोण एक्सेप्ट करत होते, हे 2 हायड्रोजन एक्सेप्ट करत होते. आता O2 ॲब्सॉर्प्शन कसं होते बघा. हे बघा, हे वरती काय आहेत, ऑक्सिजन आहेत, आणि हे मॉइस्ट कॉन्क्रीट ऑन इलेक्ट्रोलाइट Fe2O3 सरफेस फिल्म स्टील आहे. इथं ॲनोड दाखवला, इथं कॅथोड दाखवला आहे. इथं काय केलंय, ऑक्सिजन एंटर झालाय, आणि इथं काय झालंय, ॲनोडपाशी काय झालंय, ऑक्सिडेशन झाले. तुम्ही इथनं करंट पास केलं आणि ऑक्सिडेशन कुणाला झाले, ॲनोडपाशी झाले. आणि कॅथोडपाशी काय झाले बघा, कॅथोडपाशी काय झाले, O2 प्लस ट्वाईस वॉटर प्लस 4 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 4 OH मायनस तयार झाल्यात. म्हणजे ऑक्सिजन काय करणार आहे, अनायन घेणार आहे, आणि Fe काय करणार आहे, लूज करणार आहे, इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. मग इथं पण सेम रिॲक्शन आहे बघा. ॲनोड झाला M प्लस तयार, कॅथोडवर काय झाले, O2 काय करतोय, म्हणजे ऑक्सिजन काय करतोय, 4 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट प्लस वॉटर, मग 4 OH मायनस. म्हणजे काय होते, ऑक्सिजनचं काय होते, रिडक्शन होते. मग तुमची लेफ्ट साईडला जी तुमची नेट रिॲक्शन आहे ती इथं घेतली जाते. रस्टिंग ऑफ आयर्न. रस्टिंग ऑफ आयर्न पण आपण बघूया कसं होते बघा. रस्टिंग ऑफ आयर्न